इंट्रोडक्शन विथ मॅथमॅटिक्स. अल्जेब्राची रिव्हिजन घेताना सगळ्यात आधी लेटेस्ट चलो डी मॉर्गनचे लॉ आहेत. निगेशन ऑफ पी अँड क्यू आलं तर निगेशन ऑफ पी ब्रॅकेट मोकळा करा अँड चा ऑर करा निगेशन ऑफ क्यू. निगेशन ऑफ पी और क्यू आला काय करायचं बेटा, निगेशन ऑफ पी ऑरचा अँड करा निगेशन ऑफ क्यू. झालं. हे होते डिमॉर्गन काकांचे नियम. डिस्ट्रीब्युटिव्ह बरं का, झाले डिमॉर्गन्स लॉ. हे डिस्ट्रीब्युटिव्ह जरा इम्पॉर्टंट आहे. याला याच्यासोबत खेळायचं कसं मी ते शिकवतो. डिस्ट्रीब्युशन म्हणजे कसं बेटा, एक स्टेटमेंट आहे पी, त्याचं अँड आहे क्यू और आर सोबत, नाही का, पी अँड क्यू और आर. जर का हे सिम्बॉल अँड आणि हे पण अँड असतं, असोसिएशन झालं असतं. डिस्ट्रीब्युटिव्ह नाही. डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजे सायन्स आर डिफरंट. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ कधी वापरायचा आहे सांग, काय लिहिलं कंसात मी, सायन्स डिफरंट. सायन्स म्हणण्यापेक्षा कनेक्टिव्ह डिफरंट. कधी वापरायचा बेटा त्याला, कनेक्टिव्ह डिफरंट अँड येतं पुढे ऑर आहे. आता लक्ष दे, याचं मिनिंग काय, पीचा अँड विथ क्यू. बघा, पीचा अँड विथ क्यू ब्रॅकेट घाला, किंवा पीचा अँड विथ आर. झालं. ही झाली सुईची पद्धत. आता उलट्या पद्धतीने वापरायचं असेल, समजा माझ्याकडे हे आहे, नीट लक्ष द्या आता बेटा, हे आहे म्हणजे काय, असं एक्सप्रेशन मला दिलेलं असेल बघा, पी अँड क्यू और पी अँड आर. मला इथून लेफ्ट हँड साइड कशी डिराईव्ह करायची, तर बेटा चेक चेक चेक, दिस इज इक्वॅलेंट टू पीचा अँड क्यू सोबत आहे किंवा पीचा अँड आर सोबत आहे. पी कॉमन आहे, नीट लक्ष दे बेटा, आहे की नाही पी कॉमन, बोल बोल बोल, आहे की नाही पी कॉमन. हा, पीचा अँड राईट. तर पीचा अँड क्यू सोबत किंवा आर सोबत, कळलं की नाही, मी मराठीत लिहून देतो तुला म्हणजे काय. याचा अर्थ काय झाला बेटा, पी चा अँड क्यू सोबत किंवा आर सोबत. झालं. अँड म्हणा किंवा कंजक्शन म्हणा, ज्याला जे आवडेल ते म्हणा. पीचा अँड क्यू सोबत किंवा आर सोबत. मग मी याला कसं लिहिणार, अँड हेन्स दिस इज इक्वॅलेंट टू पी, बघ बर का, पी अँड क्यू और आर. पीचा अँड क्यू सोबत आहे किंवा आर सोबत आहे, सो पी अँड क्यू और आर. झालं. कळलं का नाही कळलं. ओके, दिस वॉज द रिव्हर्स साइड ऑफ दिस लॉ. माझं जर का पी और क्यू अँड आर, सो इट इज इक्वॅलेंट टू, बघ, पीचा और विथ क्यू अँड पीचा और विथ आर. झालं. चला पुढे आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ, आयडेंटिटी लॉ म्हणजे मी तुम्हाला ट्रिक दिली मस्त पैकी. पी फॉल्स सोबत येईल बरं का, किंवा पी ट्रू सोबत येईल, तर दोन्ही प्रकारे येईल. हे बघ, पी म्हणजे एखादं स्टेटमेंट पॅटर्न फॉल्स सोबत येईल नाही तर ट्रू सोबत येईल. हे बघ, ऑर अँड ऑर अँड. पी फॉल्स सोबत आला, प्रोव्हिडंट फंड लक्षात ठेवायचं, वरचं तोंड आहे म्हणजे आधी, खालचं तोंड आहे म्हणजे नंतर. वरचं तोंड आहे म्हणजे प्रोव्हिडंट, आन्सर इज पी. चिक चिक चिक. हे बघ, पी एफ सोबत आला, खालचं तोंड आहे प्रोव्हिडंट फंड, फंड एफ. झालं. पी आणि टी आहे, वरचं तोंड आहे म्हणजेच टाइमपास मधला टी, खालचं तोंड आहे म्हणजे टाइमपास मधला पी. डन. झालं. खाली मी तुम्हाला नोट लक्षात ठेवा बोललो होतो मी, काय की पी इम्प्लाइज क्यू इज इक्वॅलेंट टू निगेशन पी और क्यू. स्क्रीनशॉट घ्या. सो हा, कॉम्प्लिमेंट राहिला, कॉम्प्लिमेंट राहिला, कॉम्प्लिमेंट राहिला, कॉम्प्लिमेंट. हेच इम्पॉर्टंट आहेत, सगळेच आहेत त्यापैकी हे वापरायचे. कॉम्प्लिमेंट म्हणजे एखादं स्टेटमेंट आहे त्याचं अँड आहे स्वतःच्या निगेशन सोबत, तर कॉम्प्लिमेंट म्हणजे उलट, दोन्ही ट्रू उत्तर ट्रू असतं का नाही अँड साठी, उलट करा फॉल्स, कारण ते होणारच नाही ना. बर, एखाद्या स्टेटमेंटचा ऑर आला स्वतःच्या निगेशन सोबत, तर कॉम्प्लिमेंट. आता ऑर साठी काय पाठ केलं आपण, दोन्ही फॉल्स, उत्तर फॉल्स.
इथं ट्रू करून टाका, स्क्रीनशॉट घ्या. झालं. दिस इज ऑलरेडी वी आर डन. इम्पॉर्टंट काय होतं की हे पण वापरता यायला पाहिजे. झालं. एक्सरसाइज 1.4 मधला क्वेश्चन नंबर 2 आता आपण घेऊ. In the exercise 1.4, we will go ahead with question number 2. Second question. Second question, they're saying rewrite following statements without using if then. So they are saying परत लिहा, rewrite परत लिहा. काय वापरून बेटा? इफ देन वापरून पुन्हा लिहा. आपण बोललो काही अडचण नाही सर, पुन्हा लिहू. पहिला, इफ अ मॅन इज अ जज देन ही इज ऑनेस्ट. इफ अ मॅन is judge, comma, then he is honest. कंपाऊंड स्टेटमेंट आहे, कारण की इथं 2 वाक्य आहेत बेटा. इफ आणि देन हे कनेक्टिव्ह आहे. इफ देन हे कनेक्टिव्ह आहे. हे एक वाक्य आहे, ते एक वाक्य आहे. मला ते पुन्हा लिहायचंय. रिराईट विदाउट युजिंग आहे ना. रिराईट विदाउट युजिंग आहे. रिराईट विदाउट युजिंग म्हणजे इफ आणि देन मला नकोय. आता इफ देन रिप्लेस करायचं असेल तर काय वापरायचं बेटा? P implies Q is equivalent to negation P or Q. आलं का लक्षात? हे वापरायचंय तुला. जस्ट मगाशी पण मी दिलं. तर बेटा इथे P कोण आहे माझा? बघ ना, इफ P then Q. तर P कोण आहे? अ मॅन इज जज. अ मॅन इज जज. अच्छा, Q कोण आहे? ही इज ऑनेस्ट म्हणजेच अ मॅन इज ऑनेस्ट. सेपरेट सेपरेट वाक्य आहे ना, करता पुन्हा घ्यावं लागेल. अ मॅन इज ऑनेस्ट. झालं. मग आता 2 सुट्टे सुट्टे वाक्य आले. मग आता रीराईट करा बोललेत ना. सो आय विल से रीराईट ॲज डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये. बघ ना, इफ पी देन क्यू होतं. आता मी ह्या भाषेत लिहितो, निगेशन ऑफ पी और क्यू. निगेशन ऑफ पी जर का केलं, बघ ना, पी काय? अ मॅन इज जज. तर निगेशन ऑफ पी काय होईल बेटा? अ मॅन इज नॉट जज. अ मॅन इज नॉट जज. पुढे काय आहे? और. और क्यू जसं तसं लिहा, फक्त मॅन पुन्हा नाही घ्यायचं. और ही इज ऑनेस्ट असं करावं लागेल मला. और ही इज ऑनेस्ट. पुन्हा सांगतो, त्यांनी वाक्य दिलं होतं मला आहे ना, इफ देन काढून टाकायचं. त्यांनी वाक्य दिलं होतं, इफ अ मॅन इज जज देन ही इज ऑनेस्ट. तर इफ देन कनेक्टिव्ह आहे प्यारे बच्चों. ए मॅन इज जज हे झालं पी, तो ऑनेस्ट आहे. सो अ मॅन इज ऑनेस्ट हे झालं क्यू. 2 वाक्य आले. आपल्याला माहिती आहे पी इम्प्लाइज क्यू इज इक्वॅलेंट टू निगेशन पी और क्यू. निगेशन ऑफ पी काय बेटा? अ मॅन इज नॉट जज. पुढे काय? और. अ मॅन इज ऑनेस्ट म्हणजेच ही इज ऑनेस्ट. संपलं. चला सेकंड. सेकंड काय म्हणतात मला? इफ 2 इज अ रॅशनल नंबर. स्क्रीनशॉट घ्या, मी ते पुसतो. सेकंड मग करू आपण. इफ 2 इज अ रॅशनल नंबर देन रूट 2 इज irrational number. चलो. Second, if 2 is a rational number, then root 2 is irrational number.
झालं. मग बेटा इथे मला सांग, इफ आणि देन हे तर कनेक्टिव्ह आहे. सो हाऊ मेनी स्टेटमेंट्स वी आर हॅव्हिंग? 2 स्टेटमेंट्स. त्यातला पी काय बेटा? 2 इज रॅशनल नंबर. 2 इज रॅशनल नंबर. फुल स्टॉप. पुढे काय? √2 इज इरॅशनल नंबर. सो इट्स क्यू. वी हॅव √2 इज इरॅशनल नंबर. 2 सुट्टे सुट्टे वाक्य लिहिले आपण. लिहिले. आता मला काय म्हणायचंय, मला विदाउट युजिंग इफ आणि देन तर काढून टाकायचं आहे. सो बेटा मला माहिती आहे की P implies Q is equivalent to negation P or Q. मग मी म्हणू का गुरुजी रीराईट ॲज, कसं रीराईट करू याला आता? पहिले असं आहे, आता असं पाहिजे मला. म्हणजे निगेशन ऑफ P. P चं निगेशन काय आहे? 2 इज अ रॅशनल नंबर. चं निगेशन काय झालं? 2 इज नॉट अ रॅशनल नंबर. हे झालं निगेशन ऑफ P. पुढे काय बेटा? और शब्द लिहा. Q और √2 इज इरॅशनल नंबर. कारण वेगळं आहे ना, 2 असतं तर इट इज केलं असतं. √2 इज इरॅशनल नंबर. फटाफट टाइप करा. Whether everybody of the class has understood this or not. Come on. तर मग तिसरा होमवर्कला द्यायला येस ऑर नो टाइप करा. कम ऑन, प्लीज डू नॉट वेस्ट द टाइम. महाकंजूस लोकांनो, आय वॉन्ट रिप्लाय फ्रॉम एव्हरीवन. थर्ड युअर डू होमवर्क. स्क्रीनशॉट घ्या. येस, व्हेरी गुड. चलो, कंजूसी छोड़ दी. Sir, we left out of कंजूसी and now we have become rice. We have become very rice in replying. We will communicate. Very easy. Third, you have to do homework and you have to show me the homework. Only girls are showing the homework. Only girls are sincere. जसं मी पण लहानपणापासून बघतोय, ऐकतोय, पाहतोय. ठीक आहे ना? चला पुसतो. क्वेश्चन नंबर 3 we will move ahead. Question number 3 we will move ahead. तिसरा क्वेश्चन आहे एक्सरसाइज मधला. Without using truth table, prove that. Third question is without a truth table, prove that. बिना ट्रूथ टेबलचं प्रूव्ह करायचंय. श्री गणेशा करूया पहिल्या सम पासून. तर P डबल इम्प्लिकेशन Q, P double implication Q is equivalent to P and Q or negation P and negation Q. मला ट्रूथ टेबल नाही वापरायचा, म्हणजेच अल्जेब्रा वापरायचा. ट्रूथ टेबल नाही वापरायचा म्हणजेच अल्जेब्रा आय हॅव टू यूज. म्हणजेच आपण जे मगाशी नियम शिकलो. आता कसं सॉल्व्ह करणार याला? एक तर ही साईड घ्या, नाही तर ही साईड घ्या. माझ्या मते ही साईड मला सोपी आहे. राईट? वाय सर? बिकॉज आय कॅनॉट गेट एनी लॉजिक फ्रॉम हिअर. जमायला तर हे पण जमू शकतं, पण मला जर असं वाटतं हे बरं आहे. वाय? ओके, बघ एलएचएस साईड. एलएचएस साईड कोण आहे बेटा? पी डबल इम्प्लिकेशन क्यू. मला पी डबल इम्प्लिकेशन क्यूचा मिनिंग माहिती आहे. बघ, इक्वॅलेंट टू. दोन सिम्बॉल मधला फरक बघ. मी जेव्हा एलएचएस साईड लिहिली, इक्वल टू लिहिलं. आता माय स्टेटमेंट पॅटर्न इज इक्वॅलेंट टू. आता खाली चला, हे डबल इम्प्लिकेशन आहे. चा अर्थ P implies Q and Q implies P. आहे की नाही? डबल आहे. P implies Q and Q implies P. आता आपल्याला याचा मिनिंग माहिती आहे बेटा. कोणाचा? P implies Q चा. आपण आता वापरला का नाही वापरला? निगेशन P और Q वापरला का नाही? सो मी यालाच लिहू का? निगेशन P और Q. चला, अँड याला काय लिहू? बघ ना, याच्यासारखंच. सो निगेशन Q और P. चला नेक्स्ट. मला इथे काय दिसतं आता बघा, लक्ष दे.
मी या स्टेपला काय वापरलं बेटा? P implies Q. हे कुणाला इक्विव्हॅलंट आहे बेटा? निगेशन P और Q ला. पुढच्या स्टेपला मी काय वापरतो? साइन्स आर डिफरंट. दिसलं का नाही? साइन्स आर डिफरंट. सो कोणता लॉ वापरायचा? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. कसा वापरायचा बेटा? आपण गणितात ब्रॅकेट सोडवतो ना तसाच. बघा आधी हा निगेशन P घ्या. तुम्ही समजा गणितात मॅथ मध्ये ब्रॅकेट कसं सोडवतोय बघ ना. समजा माझ्याकडे इथे x प्लस वाय बरं का. सेकंड ब्रॅकेट मध्ये काहीतरी आहे. मग ब्रॅकेट कशी सोडवता तुम्ही? हा x घेता इनटू दिस ब्रॅकेट, नंतर प्लस वाय घेता इनटू दिस ब्रॅकेट. करता का नाही? सेम तसं करायचं. इथे बघ ना, निगेशन P अँड हा ब्रॅकेट निगेशन Q और P. पुढे बघ और Q. आपण आहे का प्लस वाय करत, तसं और Q इनटू ब्रॅकेट negation of Q or P. Understood? Understood बेटा? I repeat once again. मी वापरलाय डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. इथे काय वापरला? I have used डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. कसा वापरला बघ. मी निगेशन P घेतला. निगेशन P चा अँड विथ दिस ब्रॅकेट और Q चा अँड विथ दिस ब्रॅकेट. डन झालं. Q चा अँड राहिला. याला एक स्क्वेअर ब्रॅकेट टाकतो. बघा निगेशन P चा अँड विथ दिस ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट टाकला. हा आता मध्ये बघ और सोशल डिस्टन्सिंग ठेव जरा चांगलं दिसेल. और Q चा अँड विथ दिस ब्रॅकेट. काय यूज केलं? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. काय यूज केला? डिस्ट्रीब्युटिव्ह. आता पुढे स्टेप बाय स्टेप चला. निगेशन P अँड ए इथे और आहे, सिम्बॉल्स चेंज आहे म्हणजे वन्स अगेन डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. मस्तपैकी स्टेप बाय स्टेप चला. सो बघ निगेशन P चा अँड विथ निगेशन Q. बघ ना ब्रॅकेट सोडू ना. निगेशन P चा अँड विथ निगेशन Q. याला कपडे घाला. और निगेशन P चा अँड विथ P. आय रिपीट वन्स अगेन, टेन्शन घेऊ नको अजिबात. निगेशन P चा अँड विथ निगेशन Q और निगेशन P चा अँड विथ P. निगेशन P चा अँड दोघांच्या सोबत आहे ना, एक तर याच्यासोबत किंवा याच्यासोबत. झालं. चला पुढे काय बेटा? और बरं का, मी खाली लिहितो और इनटू हे बघा सेकंड ब्रॅकेट Q चा अँड विथ निगेशन Q और Q चा अँड विथ P. किती सिंपल आहे. Q चा अँड विथ निगेशन Q. याला ब्रॅकेट घाला. ब्रॅकेट पुट करा व्यवस्थित. Q चा अँड विथ निगेशन Q और Q चा अँड विथ P. प्रॅक्टिस करा बघून बघून, जमेल ते. दोनदा तीनदा प्रॅक्टिस करा, जमेल ते. इट्स व्हेरी इझी. वन्स अगेन काय वापरलं बेटा मी? आय हॅव युज्ड डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता पुढे इथे कोणता लॉ आहे? कोणताच नाही, कारण की निगेशन P आणि निगेशन Q. बर इथे लॉ आहे. यस सर आहे ना. P आहे, स्वतःच निगेशन आहे. सो कॉम्प्लिमेंट लॉ. कोणता लॉ? कॉम्प्लिमेंट लॉ. चला सो ब्रॅकेट मध्ये बघा निगेशन P अँड निगेशन Q और याचं उत्तर T का F. पटकन रिप्लाय करा. कॉन्फिडेंटली उत्तर करा. T का F. बोला. T. Vidya is also saying T. Kalyani is also saying T. This is why communication is important. 3 जणांचे रिप्लाय आले. साहिलचा पण आला 4. साहिल सेइंग फॉल्स. क्या बात साहिल, एकटा करेक्ट आहे. कॉम्प्लिमेंट लॉ आहे. कल्याणी, पायल, स्वराज, क्या बात, व्हेरी गुड. हा बेटा लक्ष दे. दोन्ही ट्रू तो उत्तर ट्रू. अँड साठी काय पाठ केला आपण? दोन्ही ट्रू तो उत्तर ट्रू.
कॉम्प्लिमेंट आहे हा, कॉम्प्लिमेंट लॉ आहे याचं स्वतःसोबत निगेशन. आन्सर विल बी फॉल्स. बघ ना बेटा, समजा पी ट्रू आहे बरं का, पी ट्रू आहे तर हा निगेशन पी आहे ना, म्हणजे ट्रू अँड फॉल्स असं होईल ना. समजा पी फॉल्स आहे तर फॉल्स अँड ट्रू असं होईल ना. कॉन्सेप्ट कळाली की नाही कळाली. इथे ट्रू तर हा फॉल्स होईल, याला फॉल्स घेतलं तर हा ट्रू होईल. कळालं, दोन्ही ट्रू येणारच नाहीत अँड हेन्स आन्सर इज फॉल्स. कॉम्प्लिमेंट आहे म्हणजे उलट, कॉम्प्लिमेंट म्हणजे उलट. क्लिअर झालं पायल, कल्याणी? दोन्ही ट्रू तर उत्तर ट्रू नाही होणार म्हणजेच फॉल्स. कळलं? ऑर आता चुकायचं नाही, मला पर्सनली रिप्लाय करायची, इतरांना कळू नाही द्यायचं तुमचं उत्तर. मला बघू द्या तुम्हाला येतं की नाही. इथे सांगा, याचं उत्तर द्या पटकन मला. बोला टी काय एफ, पटकन बोला. कल्याणी, पायल, पलक, साहिल, स्वराज, याचं उत्तर बोला. टी काय एफ. एकही जण चुकायला नको आता. विद्या इज सेइंग टी, कल्याणी इज आल्सो सेइंग टी. पुन्हा पुन्हा तुम्ही त्याच चुका करताय बेटा. हा कॉम्प्लिमेंट आहे ना, कॉम्प्लिमेंट आहे ना. ट्रू कस काय होईल बेटा? दोन्ही ट्रू तर आन्सर ट्रू येस, बट इट हा पायल आत्ताची कॉन्सेप्ट क्लिअर झाली. अरे बेटा क्यूचं स्वतःसोबत निगेशन आहे बट अँड आहे ना. मग आता जर का अँड आहे तर दोन्ही ट्रू तर उत्तर ट्रू, दोन्ही ट्रू येणार नाही ना. हा ट्रू तर हा फॉल्स होईल, हा फॉल्स हा ट्रू होईल. कळालं का नाही कळालं? सो दिस आन्सर इज फॉल्स. सो दॅट्स वाय मी सांगतोय की व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करा किंवा रेकॉर्डेड व्हिडिओज पुन्हा पहा. कॉम्प्लिमेंट लॉ मी आता मग लॉ तुम्हाला शिकवले मग सुरू केलं त्यासाठी रिव्हिजन साठी. दोन्ही ट्रू तर ट्रू नाही होणार ना. कशामुळं? तर हा ट्रू घेतला तर हा फॉल्स होईल, हा फॉल्स घेतला तर हा ट्रू होईल, कारण ते स्वतःसोबत निगेशन आहे. फॉल्स. क्लिअर झाला आता? कल्याणी व्यवस्थित प्रॅक्टिस करा. और पुढे ॲज इट इज ठेवा क्यू अँड पी. इथे काय वापरलं बाळा मी? कॉम्प्लिमेंट लॉ. काय वापरला? हा, कॉम्प्लिमेंट लॉ. अच्छा, आता बघ पुढे. आता इथे कोणता लॉ वापरता येईल बरे मला? बघ ना, हा स्टेटमेंट किंवा स्टेटमेंटचा पॅटर्न आहे. हा फॉल्स सोबत आला, जसं मी पी घेतला होता, पी ऑर फॉल्स. आठवतंय का? प्रॉव्हिडंट फंड. बघ ना, वरती किंवा खाली, वरचं तोंड आहे म्हणजे प्रॉव्हिडंट. कळलं? आयडेंटिटी लॉ. सो इट्स आन्सर विल बी निगेशन पी अँड निगेशन क्यू. नाही कळालं मला माहिती तुला, मी सांगतो डोंट वरी. मी इथं लिहितो तुझ्यासाठी. मी इथं काय लिहितो माहिती का? ट्रिक लिहितो. ट्रिक काय? हे तुझं जे स्टेटमेंट आहे बरं का, हे कोणासोबत येईल? सपोज फॉल्स, ठीक ठीक असं करायचं. झालं की बेटा इट इज इक्वॅलेंट टू प्रोव्हिडंट फंड. इट इज इक्वॅलेंट टू प्रोव्हिडंट फंड. बरं का? आता बघ ना, वरचा सिम्बॉल आला तर पी म्हणजेच ऑर आला तर पी, आणि खालचा आला तर एफ. सांग ना, हा आणि हा, हा माझा पी आहे, हा माझा एफ आहे. सिम्बॉल आला वरचा म्हणजे प्रोव्हिडंट म्हणजेच पी, पी म्हणजेच माझं स्टेटमेंट. डन. चलो और परत एकदा इथे काय दिसतंय? फॉल्स. आणि हे माझं स्टेटमेंट आहे, तोंड वरच आहे, म्हणजेच आय विल प्रेफर स्टेटमेंट पी. गेटिंग दिस बिकॉज ऑफ ऑर क्यू अँड पी. एकदम क्रिस्टल क्लिअर झाली का नाही ती ट्रिक? आणि हे आता बघा इथे आणि इथे सगळं सेम आहे, फक्त काय आहे निगेशन पी और हा पलीकडे गेला आणि पी अँड क्यूच्या ऐवजी क्यू अँड पी. कम्युटेटिव्ह लॉ वापरतो मी. कोणता वापरतो? कम्युटेटिव्ह लॉ. त्याला अलीकडे घेतो, घेताना क्यू अँड पी च्या ऐवजी पी अँड क्यू लिहितो. पी अँड क्यू आणि और इकडे साईड पलीकडे लिहितो निगेशन पी अँड निगेशन क्यू. इथे कोणता लॉ वापरला मी? कम्युटेटिव्ह लॉ. कोणता वापरला? कम्युटेटिव्ह लॉ ऍट द लास्ट स्टेप. याला अलीकडे घेतलं, याला पलीकडे घेतलं, आणि याला काय लिहिलं? क्यू अँड पी च्या ऐवजी पी अँड क्यू.
स्क्रीनशॉट घ्या आणि व्यवस्थित समजलंय का रिपीट करू मला ते सांगा, मग मला पुढचं सम घ्यायला. बोला. डन. दिस इज रेकॉर्डेड लेक्चर, सो होपफुली यू कॅन वॉच इट वन्स अगेन. कसे लॉज वापरलेत मी. आणखी एक सम मी घेतो आणि मग तुम्हाला 2 होमवर्कला देतो. पहिलं झालं, क्लिअर आहे ना? सेकंड ट्रूथ टेबल नाही वापरायचा, अल्जेब्रा वापरायचा स्टेटमेंट्सचा. चलो सेकंड. बघ तुमचा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे, अदरवाइज आय विल सॉल्व ऑल द सम्स हियर. टेन्शन घेऊ नका. सेकंड दे आर सेइंग P or Q and P or negation Q. This is equivalent to P. झालं. चला आता लेफ्ट हँड साइड घ्या, कारण RHS तर काही घेऊ शकत नाही आपण एकटा P. LHS साइड इज इक्वल टू P or Q and P or negation Q. लेफ्ट हँड साइड जशी तशी लिहिली. आता तुम्हाला ऑब्झर्व झाला असेल, जसं मी मगाशी पाठ सांगितलं, सायन्स चेंज आहे. P चा ऑर आहे, P चा ऑर आहे दोन्ही वेळा, आणि P कॉमन आहे बेटा. सापडला का नाही सापडला? P कॉमन सापडला का नाही सापडला? इक्वल टू साइन नाही, असं जरा डार्कन करतो. P कॉमन सापडला का नाही? आणि दोन्ही ठिकाणी P चा ऑर आहे, म्हणजे P चा ऑर Q सोबत आणि P चा ऑर निगेशन Q सोबत. म्हणजेच मी याला काय लिहू शकतो बेटा, कंबाइनिंगली P चा ऑर Q सोबत आणि निगेशन Q सोबत. हे रिपीटेड लेक्चर मध्ये पुन्हा मी काय बोलतो ते ऐकत राहा. हे बघ, P चा ऑर Q सोबत आहे अँड P चा ऑर निगेशन Q सोबत आहे, म्हणजे P चा ऑर 2 वेळेस आहे. P चा ऑर Q सोबत आणि निगेशन Q सोबत. समजलं का नाही? परत एकदा सांगतो, P चा ऑर Q सोबत आणि निगेशन Q सोबत. आता इथे कोणता लॉ आला? कॉम्प्लिमेंट. कोणता आला? कॉम्प्लिमेंट. बघ ना, Q आहे, निगेशन Q आहे, दोघांच्या मध्ये अँड आहे. पटकन उत्तर बोला, ट्रू का फॉल्स? पटकन उत्तर बोला, ट्रू का फॉल्स? Don't waste the time and tell me whether the answer is true का false. जमला आता सगळ्यांना? फॉल्स कशामुळे? तर बेटा मध्ये अँड आहे, दोन्ही ट्रू, तर उत्तर ट्रू, आणि ते होणारच नाही इथे, अँड हेन्स आन्सर इज फॉल्स. झालं. चला आता इथे पटकन सांगायचं उत्तर मला. इक्वल टूच लिहितोय मी, इक्वल टू, हा इक्वल लिहिलं पाहिजे. पटकन बोला. आयडेंटिटी लॉ सापडला का नाही? तोंड वरच आहे, प्रोव्हिडंट फंड म्हणजेच P. येस, डन. अरे आहे का नाही जादू? मग आता उरलेत फक्त 2 सम्स. एवढे तुम्ही होमवर्कला करणार का? मी सोडून देऊ? अवघड वाटत असेल तर मी सोडून देतो, काही प्रॉब्लेम नाही. काइंडली टेल मी युअर ओपिनियन, कम ऑन. थर्ड अँड फोर्थ करणार ना? हा, भीती गेली पाहिजे, कॉन्फिडन्स आला पाहिजे. सर येस वी कॅन डू, यू मस्ट ऍक्च्युअली ट्राय. मी तर आहेच आहे, टेक माय हेल्प, आय विल प्रोव्हाइड यू द आन्सर्स. पण होमवर्क करा. फक्त मुली होमवर्क करतायत, मुलं करतच नाहीयेत. सो प्लीज डू द होमवर्क, शो इट टू मी. आणि होमवर्क करण्या अगोदर, आय रिपीट वन सेकंड बेटा, होमवर्क करण्या अगोदर ही प्रॅक्टिस पुन्हा करा, ही पुन्हा करा. नंतर होमवर्कच्या नादी लागा, डायरेक्ट होमवर्कच्या नादी लागायचं नाही. आधी या नोट्स नोटबुक मध्ये व्यवस्थित लिहा. हे सोडवलेलं पुन्हा सोडवा, ज्या पद्धतीने मी शिकवतोय तसं करा, आणि कॉन्फिडन्स वाढल्याच्या नंतर होमवर्क करा. बाय बाय, टेक केअर, स्टे होम अँड स्टे हेल्दी अँड हॅपी.